आम्ही शेतकऱ्याचं लेकरू आहे आणि शेतकऱ्याचं दुःख हे शेतकऱ्याचं लेकरू समजू शकतं। आणि माझे वडील देखील शेतकरी आहे आणि मी एका गावात राहणाऱ्या ग्रामीण शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे मला पण असं काहीतरी वाटलं की शेतकऱ्यासाठी केलं पाहिजे। शॉकाच्या कारणाने शेतकऱ्याचा मृत्यू झाला किंवा शेतामध्ये पाणी देत असताना पाऊस येत होता, वीज पडली आणि शेतकऱ्याचा मृत्यू झाला। आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि शाळेत शिक्षण घेत असताना 6वीला असताना असं कळलं की आपण विज्ञानाच्या माध्यमातून काहीतरी नवीन करू शकतो। आणि नवीन करण्याच्या उद्देशाने मी वडिलांना विचारलं की पप्पा आपण असं काहीतरी करू शकतो का, किंवा सरांसमोर ही संकल्पना मांडली आणि विचारलं तर वडीलही म्हणाले आणि सरही म्हणाले का नाही आपण काहीतरी करू शकतो। त्यामुळे मी ह्या काठीचा आविष्कार केला आहे आणि ह्या काठीचं निर्माण केलं आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्याला मदत होऊ शकते, या कारणासाठी या काठीचा मी उपयोग केलेला आहे। खड्ड्याची उंची लांबी रुंदी मोजण्यासाठी त्याचा उपयोग होतो। त्यानंतर ह्या काठीमध्ये शेतकऱ्याला उपयोगी पडणारे साहित्य ठेवता येतात, जसं की हा चाकू। शेतकरी जर शेतामध्ये गेला तर बिबट्यासारख्या प्राण्यापासून बचावासाठी ह्या चाकूचा वापर केला जातो। त्यानंतर इथे एक GPS सिस्टम बसवलेले आहे। शेतकऱ्याचं लोकेशन ट्रॅक करण्यासाठी या GPSचा आपण वापर करून मोबाईलच्या साहाय्याने शेतकरी शेतामध्ये कुठं व कोणत्या शेतात आहे हे बघू शकतो। त्यानंतर ही जाळी, याच्यामध्येच नेट ठेवलेली आहे। मोहोळ हुलताना संरक्षणासाठी या नेटचा आपण तिथे यूज करू शकतो। त्यानंतर इथे याच्यामध्ये एक दोरी ठेवलेली आहे, त्या दोरीचा आवश्यकतेनुसार आपण यूज केला जाऊ शकतो। त्यानंतर याच्यामध्ये एक रिपेअरिंग किट आहे। शेतकऱ्याची मोटार वगैरे खराब झाली तर या रिपेअरिंग किटचा आपण वापर त्या मोटार रिपेअरिंगसाठी करू शकतो। त्यानंतर आपण इथं असं पूर्ण पार्ट ह्या काठीचे होतात, 4 ते 5 पार्ट मध्ये काठी होते। आणि त्यानंतर इथं आपण व्हायब्रेशन बसवलेलं आहे, याच्यामध्ये एक सेल आणि बॅटरी बसवलेली आहे, जेणेकरून हे बटन प्रेस खाली झालं की व्हायब्रेशन होईल। आणि व्हायब्रेशन झाल्यामुळे शेतकऱ्याला काही सर्पदंश वगैरे होणार नाही आणि त्या कारणाने शेतकऱ्याला काही जीवितहानी होणार नाही। त्यानंतर या काठीला मोठेही आपण इथे करू शकतो, उंच झाडांचा पाला शेळ्या मेंढ्यांना खाण्याकरिता काढण्यासाठी। त्यानंतर इथे एक बॉबिन आहे आणि इथल्या एक हँडलच्या माध्यमातून या बॉबिन मधून त्या मांजा टाकला जातो आणि माशाला आपण पकडू शकतो। त्यानंतर काही शेतकरी सर्पमित्र असतात, तर साप पकडण्यासाठी ह्या आकड्याचा आपण तिथे यूज करू शकतो। झाडांचा पाला शेळ्या मेंढ्यांना खाण्याकरिता काढण्यासाठी आपण हा विळा ह्या काठीच्या पुढच्या साईडने लावून वरतीचा पाला वगैरे शेळ्या मेंढ्यांना खाण्याकरिता काढू शकतो। त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाखरं जर आले तर शॉक देण्यापेक्षा पाखराला काही नुकसान होत नाही आणि या शिट्टीच्या आवाजाने ते लांब पळून जाऊ शकतात। ही काठी आपण जळे तोडण्यासाठी वरती जर उपयोगी केली तर नकळत विजेची तार गेलेली असते, तर झाडाच्या दाट पाल्यामुळे ती दिसत नाही, तर त्यामुळे याला शॉक लागणार नाही, कारण प्लास्टिक हे विजेचे दुर्वाहक आहे, या कारणाने काही असं होणार नाही। त्यानंतर शेततळ्यातील आपण जर कचरा या नेटच्या साहाय्याने नेट समोर लावून काढायला गेलो तर सहज आपण शेततळ्यातील मोठमोठाला कचरा काढू शकतो, त्यामुळे शेतकऱ्याला काही जीवितहानी होणार नाही। तर मी नक्कीच येणाऱ्या भविष्य काळामध्ये या काठीमध्ये नवीन बदल घडून आणेल आणि पूर्ण माझ्या काठीचं मी असं मानते की पूर्ण देशभरात जाईल असं मला वाटतं।